पाहूयात पुढची बातमी। पुण्यातल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासा झाला। होणाऱ्या बायकोनच मित्रांसोबत मिळून दरीत ढकलल्याची माहिती आहे। लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून दरीत पडल्याचा बनाव रचण्यात आला। नोव्हेंबरमध्ये 14 कोटी खर्चून उदयपूरमध्ये हा शाही विवाह सोहळा होणार होता। कटामध्ये एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं समोर आलं। केतन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पोलिसांनी काय माहिती दिली आहे? खरं तर कल्याणी आज दुपारी 12:30-1 वाजता पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक संदीप किल या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन अधिकची सगळी माहिती देणार आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी लोणावळ्यामध्ये एक तरुण दरीत पडल्याची आणि मृत्यू पडल्याची बातमी ही पोलिसांना मिळाली आणि त्याचा शोध घेतला आणि सगळ्या तपासाअंती काही संशयित गोष्टी आढळल्या आणि पुढे त्याचा सगळा तपास केल्यानंतर त्याची होणारी पत्नी हिनेच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला जे आहे दरीत ढकलून मारलेलं आहे। तिच्यासह 8 जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची सगळी कसून चौकशी केलेली आहे। त्याच्यामागे मोठे काही आर्थिक व्यवहार आहेत का, कारण तो एक बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता। ती देखील बड्या बापाची मुलगी आहे आणि यांचं प्रकरण आता हे कुठपर्यंत जाते, कारण तिचं काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे का, यांचे काही आर्थिक व्यवहार होते का, नक्की त्यांनी असा कट का रचला आणि मित्रांच्या साथीने सगळ्या गोष्टी का केल्या, हे सगळं तपासाअंती उघड होईल। मात्र अत्यंत भयानक परिस्थिती आहे की कडावर घेऊन जाणं आणि ढकलून देणं, कारण त्यांचं उदयपूरमध्ये विवाह होणार होता, त्यासाठी सगळं खर्च देखील त्यांनी म्हणजे बुकिंग देखील ऍडव्हान्स केलं होतं। मात्र तिने असं पाऊल का उचललं, आता हे पोलीस काही तासात आपल्याला सांगतील। प्रीतम, अग्रवाल कुटुंबाकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? त्यांचं काही म्हणणं आहे का? नाही, अग्रवाल कडून आता कोणतीही प्रतिक्रिया ही देण्यात आली नाही। सगळ्या बाबतीत जी आहे ती गुप्तता पाळण्यात आलेली आहे। त्यांचा मुलगा गेला, त्याच्या दुःखातच आहेत। मात्र पुणे पोलीस जे आहेत ग्रामीणचे ते अधिकची आता माहिती आपल्याला थोड्या वेळात देतील, कारण हे प्रकरणामध्ये आणखीन 2-3 मोठ्या बड्या लोकांची नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे। नक्कीच प्रीतम, त्यामुळे पोलिसांकडून काय अधिकची माहिती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।